सर्वांना नमस्कार. बलात्कारानंतरचे प्रेम या स्टोरीचे 8 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज जहागीरदार निवासमध्ये निर्विघ्न पूजा संपन्न झाली आणि सगळ्यांना चारधाम यात्रेचं पुण्य मिळायला सुरुवात झाली. आणि वेदच्या हातातून ती पूजा झाली आणि त्याचवेळी अंजलीसुद्धा या घरामध्ये प्रवेश करून आली. पण सुशीला देवींच्या रूममध्ये तिने वेदचा फोटो पाहिला आणि ती घाबरली आणि तिला समजलं की हे घर तेच आहे ज्या घरात तिच्यावर बलात्कार झाला होता. हा व्यक्ती तोच आहे तिच्यावर ज्यानं बलात्कार केला होता आणि आपण पुन्हा तिथेच का आलो असं तिला वाटलं आणि तिच्या डोळ्यांपुढे पुन्हा सगळ्या त्याच तिला नकोशा असणाऱ्या आठवणी येऊ लागल्या आणि ती घाबरून तिथून पळायला लागली. सुशीला देवींनी तिला पकडलं आणि म्हणाल्या, अगं घाबरू नकोस, तुला इथे काहीच होणार नाही, तू सेफ आहेस आणि तू मला सांगशील का तुला काय झालं आहे असं म्हणून त्यांनी तिला मिठीत घेतली. त्यांच्या प्रेमळ स्पर्शानं ती सुखावली. मात्र वेदच्या फोटोकडे घाबरून तशीच भेदरलेल्या नजरेनं बघत होती. आज तिची ही अशी केविलवाणी अवस्था फक्त वेदमुळे झाली होती. त्यानं तिच्यावर बलात्कार केला नसता तर कुमारच्या फसवणुकीमुळे ती जास्त नाराज नसती राहिली. पण आता ती वेदने उष्टी केलेली पत्रावळ होती आणि असा धब्बा तिच्यावर जीवनभर लागणार होता आणि आपण पुन्हा तिथेच आलो म्हणून ती खूप अस्वस्थ झाली. आता ती काहीच बोलेना आणि सुशीला देवींनी तिला शांत केलं. त्याचा आरडाओरडा ऐकून प्रमिला देवी दादासाहेबसुद्धा सुशीलाच्या खोलीत आले. त्यांनी अंजलीला पाहिलं आणि दादासाहेब म्हणाले, सुशीला बेटी बरं केलं जे तू हिला इथे घेऊन आलीस. काय झालं हिला? सुशीला देवी म्हणाल्या, बाबा काय माहीत, पण वेदचा फोटो बघून ती घाबरत आहे. हे बघ अंजली बाळा, घाबरू नकोस, आम्ही आहोत इथे सगळे, तुला काहीही होणार नाही. आणि अंजलीचं नाव ऐकलं आणि प्रमिला देवी आणि दादासाहेबांना मात्र वेगळंच काहीतरी जाणवलं आणि ते म्हणाले, सुशीला या मुलीचं नाव काय आहे? सुशीला देवी म्हणाल्या, अंजली. आता तिघांनाही पंडितजी म्हणत होते त्याची प्रचिती येत होती. प्रमिला देवी म्हणाल्या, अहो मी तुम्हाला म्हणाले होते ना, पूजा झाली की सगळं व्यवस्थित होईल. आणि बघा पंडितजी म्हणाले तसंच वेदच्या आयुष्यात जुनं संकट तर आहेच, पण त्या संकटातून त्याला वाचवणारी नवीन व्यक्ती प्रवेश करून आली आहे. ते काय म्हणत होते हे अंजलीला समजत नव्हतं आणि दादासाहेब म्हणाले, प्रमिला आपण आता नंतर बोलू या विषयावर. मुलगी खूपच हळवी आहे, घाबरलेली आहे, तिला धीर द्यायला हवा. पण हिची अवस्था बघता असं वाटतंय की ही खूपच वाईट आणि काहीतरी भयंकर घडलं आहे हिच्या बाबतीत, ज्याचे ओरखडे तिच्या कोमल मनावर उमटलेले आहेत. मग आता सगळ्यांनीच अंजलीला समजावलं. तुला इथे काही होणार नाही असं आश्वासन देत होते, पण अंजली म्हणत होती मला इथून जाऊ द्या. सुशीला देवी म्हणाल्या, हे बघ तुझी तब्येत अजिबात ठीक नाही, मी तुला इथून जाऊ देणार नाही. मग अंजली म्हणाली, मग हा फोटो इथे नको प्लीज, नाहीतर मी इथे थांबणार नाही. आणि ताबडतोब सुशीला देवींनी तो फोटो तिथून हटवला आणि स्टोर रूममध्ये नेऊन ठेवला. आणि तेव्हा कुठे अंजली शांत झाली. आता इकडे वेद ट्रॅफिक कमी झालं आणि वेदाच्या घरी गेला. गॅलरीतून त्याची गाडी बघून शलाका पळतच वेदाच्या रूममध्ये आली. तेव्हा वेदा मस्त कानामध्ये ब्लूटूथ घालून तोंडामध्ये ग्रेप्स पकडून बेडवर लोळत होती आणि शलाका पळत आली आणि तिच्या कानातला ब्लूटूथ काढला आणि वेदा लाडात म्हणाली, काय ग मम्मी, मस्त गाणं लागलं होतं माझ्या आवडीचं, ऐकू द्यायचं ना मला. मग अगं वेद आलाय बाहेर, चल पटकन आडवी हो, त्यानं जर तुला अशी एन्जॉय करताना बघितली तर आपलं सगळं भांडं फुटेल. तशी वेदा पटकन बेडवर आडवी झाली आणि तिच्यासाठी जो काही फेक डॉक्टरी सरंजाम तयार केला होता तो सगळा तिला अडकवला. गाऊन घातला, सलाईन लावली आणि खूप सिरियस असल्यासारखं नाटक करत तिनं डोळे झाकून घेतले. आणि वेद घरात जाऊन तो पळतच वेदाकडे जाऊन म्हणाला, वेदा वेदा काय झालं? पण वेदानं डोळे उघडले नाहीत. वेद म्हणाला, मम्मी हे असं कसं झालं? तुम्ही मला सगळं काही क्लिअर सांगाल का? आणि शलाका फार दुःखी चेहरा करून म्हणाली, आता काय सांगू आणि कुठून सांगू? पण आधी तुला सांगते की मी तिला हॉस्पिटलमध्ये का नाही नेली, कारण ट्रॅफिक जाम होतं. वेद म्हणाला, हो मम्मी ते मलाही कळलं, पण मला सांगा ना वेदाने असं टोकाचं पाऊल का उचललं? ती तर किती खुश होती लग्नामध्ये. शलाका म्हणाली, वेद ज्या दिवशी तू तिच्या लग्नाच्या मंडपात येऊन गेलास आणि तिच्या सासरच्या मंडळींना समजलं
तुझं आणि तिच्या प्रेम प्रकरणाबद्दल आणि त्यांनी वेदाला सून म्हणून स्वीकारलं नाही. तुझं आणि तिचं प्रेम प्रकरण त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी वेदाचा खूप अपमान केला आणि तेच वेदाला सहन झालं नाही. आता तिच्यासोबत कोण लग्न करणार वेद, तूच सांग. तुझ्यासोबत तिचे रिलेशनशिप होते हे आता सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे आता वेदाचं भविष्य अंधारात आहे. मग काय करेल ती बिचारी. आणि वेद रडून वेदाचा हात हातात घेऊन म्हणाला, वेदा, असं करताना तुला जराही माझा विचार नाही का आला ग मनात, की माझं काय होईल. मीही तुझ्याशिवाय नाही जगू शकत. पण जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. तुझं लग्न झालं नाही आणि तू मरता मरता वाचलीस, फक्त माझ्यासाठी. माझं प्रेम तुला मृत्यूच्या दाढेतून खेचून परत घेऊन आलं. नशिबाने आपल्याला दिलेली दुसरी संधी आहे ही, आणि आता मी तुला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मग शलाका म्हणाली, वेद, या लग्नात वेदा खुश नव्हतीच. तिनं तो समझोता केला होता, तू खुश राहावा म्हणून घरच्यांसोबत तुझ्या. तिला तू कायम सुखात राहावं असं वाटतं. पण बघ ना बिचारीसोबत काय झालं. वेद, तूच सांग. तू जर तिच्याशी लग्न नाही केलंस तर ती आयुष्यभर एकटी कशी राहील. माझं काय, मी आज आहे उद्या नाही. मला माझ्या मुलीच्या भविष्याची चिंता असेल की नाही तूच सांग. म्हणून मी तिच्या लग्नाचा घाट घातला होता. मलाही माझी मुलगी अशा एका सिक्युअर आणि भक्कम हातात द्यायची आहे जिथे ती सेफ असेल. पण ईश्वराला ते मंजूर नाही. तिचं लग्न तुझ्यासोबत व्हावं अशी त्याची इच्छा आहे असं म्हणून तिनं तिरकं वेदकडे पाहिलं आणि त्याच्या एक्सप्रेशन पाहत होती. आणि वेद म्हणाला, बरोबर आहे मम्मी तुमचं, पण आता सगळं तुमच्या मनासारखंच होईल. खूप सहन केलं वेदानं, पण आता नाही. शलाका म्हणाली, पण तू नक्की करणार काय. तुला तुझ्या आजोबांची शपथ बांधून ठेवते. आणि वेद म्हणाला, मम्मी आता काहीही होऊ दे, पण मी वेदासोबतच लग्न करणार. शलाका म्हणाली, म्हणजे वेद, तू शपथ मोडणार आजोबांची. वेद म्हणाला, मी शपथ तर मोडणार नाही त्यांची. माझा प्रयत्न तर तसाच राहील. पण त्यांनी नाही ऐकलं तर, आणि तशीच वेळ आली तर मला तेही करावं लागेल असं म्हणून वेदने ठाम निश्चय करून हाताच्या मुठी आवळल्या. आता इकडे योगेश वेदला फोन ट्राय करण्याचा प्रयत्न करत होता. ती मुलगी जिच्यावर वेदने बलात्कार केला होता ती पुन्हा फिरून त्याच्याच समोर कशी काय आली. आणि तरीही वेद अजूनही शांत कसा हे योगेशला समजेना. वेदच्या म्हणण्यानुसार तिने 5 करोड रुपये घेतले होते. मग कुठे आहेत ते पैसे. एवढे सगळे पैसे घेऊन एखादी मुलगी अशी सगळं लुटलेल्या कफल्लक अवस्थेत राहिली असती का. योगेश हे सगळं जाणून घेण्यासाठी वेदला फोन करत होता आणि वेदने फोन पाहिला पण त्यानं घेतलाच नाही. योगेशचा फोन आहे आणि त्याला जास्त इम्पॉर्टंट न देता त्यानं दुर्लक्ष केलं, कारण त्याला आता वेदावर कॉन्सन्ट्रेशन करायचं होतं. त्याला वेदा शुद्धीवर येण्याची खूप घाई होती, पण वेदा आत्ताच शुद्धीवर येणारच नव्हती, कारण ती खरंच बेशुद्ध असेल तर शुद्धीत येईल ना. आणि योगेश इकडे अस्वस्थ होऊन म्हणत होता, वेद फोन उचल, त्या मुलीने तोंड उघडलं तर तुझं काही खरं नाही. आणि पुन्हा फोन वाजला. वेदने वैतागून फोन घेतला आणि बाजूला जाऊन म्हणाला, योगेश काय आहे, इतकं काय इम्पॉर्टंट आहे जो सारखा कॉल करतोस. योगेश म्हणाला, वेद तुझ्याच काळजीपोटी फोन करतोय मी, मला हौस नाही तुला फोन करण्याची. वेद म्हणाला, बोल पटकन. योगेश म्हणाला, वेद तुला कळलं ना ती मुलगी आता हॉस्पिटलमध्ये आहे जिच्यावर तू. आणि वेद त्याला थांबवत म्हणाला, हे तुला कसं कळलं. योगेश म्हणाला, मी घरी गेलो होतो, मला पूजेसाठी बोलवलं होतं मावशींनी आणि तिथूनच मी त्यांच्यासोबत हॉस्पिटलला गेलो. आणि वेद मावशीला कळलंय की तीच मुलगी 4 दिवसांपूर्वी तुझ्या घरी येऊन गेली आहे आणि त्या मुलीची मी ट्रीटमेंट केली आहे हे सुद्धा कळलं आहे. आणि मी तिची का ट्रीटमेंट केली हे सुद्धा मला मावशीनं विचारलं होतं. आणि आता वेद थोडा घाबरला आणि म्हणाला, योगेश हे आईला कसं कळलं की ती मुलगी 4 दिवसांपूर्वी माझ्या घरी होती. आणि योगेश तू आईला काही सांगितलं नाहीस ना की मी तिच्यावर. योगेश म्हणाला, नाही सांगितलं मी, पण वेद मावशींना डाऊट आला एवढं मात्र नक्की. मी फक्त एवढंच सांगितलं की ती तुला रस्त्यावर भेटली आणि तिला चक्कर आली होती आणि म्हणून तू तिला घरी घेऊन आलास आणि मी तिचा इलाज केला. आणि तुला त्यांनी विचारलं तर तूही हेच सांग. आणि एवढंच सांगायला मी तुला फोन केला होता, समजलं. आणि तू आहेस की तुला कोणाचं देणं घेणंच नाही.
वेद आता थोडा गप्प बसला आणि म्हणाला, सॉरी योगेश, आणि थँक्यू आईला काहीच नाही सांगितलंस म्हणून. योगेश म्हणाला, पण वेद, तुला नक्की खात्री आहे की त्या मुलीनं तो चेक विड्रॉ केला आहे? वेद म्हणाला, हो योगेश, मी खोटं का बोलेन? कंपनी अकाउंटमधून 5 करोड रुपये गेलेले आहेत. योगेश म्हणाला, मला तर काहीच समजत नाही यार. 5 करोड रुपये घेऊन त्या मुलीने पुन्हा तुला तोंड दाखवले याची गरजच काय? आणि इतक्या लांब पहाडी भागात सकाळी सकाळी ती ही अशा अवस्थेत कशाला येईल ना? आत्तापर्यंत तिने ऐश आराम करत लोळत पडायला हवं होतं पैशांच्या राशीवर. वेद म्हणाला, योगेश, पण ती शुद्धीत आली आणि तिने सगळं सांगितलं तर काय करायचं? योगेश म्हणाला, वेद, आता ते येणारा काळच सांगेल की काय होईल. त्या मुलीनं तर तुला माफ केलं होतं आणि हे प्रकरण मिटलं होतं, पण तिनं पुन्हा तुझ्या असं समोर येणं, तुझा जीव वाचवणं हे नक्कीच साधारण नाही. आणि वेद, तुला कळलं का रे की ती मुलगी खरंच मनानं खूप चांगली आहे? तिने कसलाही विलंब न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून तुझा प्राण वाचवला आणि तिच्यासोबत तुझ्याकडूनही चूक झाली. वेद आता शर्मिंदा झाला होता आणि म्हणाला, योगेश, चूक झाली तर झाली, मी काय करू आता? मला शक्य होतं तेवढं मी केलं. योगेश म्हणाला, बरं ते जाऊ दे. तुला खात्री आहे ना की ती गप्प बसेल तर बसेल गप्प? आणि वेदा कशी आहे? तिचं लग्न का नाही झालं? वेद म्हणाला, काय सांगू, सगळंच विचित्र होऊन बसले. योगेश, तू आजोबांना का समजावून सांगत नाहीस रे? प्लीज. वेदा आता मरता मरता वाचली आहे. आता मला तिला पुन्हा गमवायची नाही. योगेश म्हणाला, तू म्हणतोस की वेदा चांगली आहे, आजोबा म्हणतात वेदा चांगली नाही. ते मला तुला समजवायला सांगतात आणि तू मला त्यांना समजवायला सांगतोस. मला समजत नाही की नक्की कोणाची बाजू घेऊ. आता यातून परमेश्वरच मार्ग काढू शकतो. काळजी घे, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. मग काही वेळानं वेदा शुद्धीवर आली आणि तिने डोळे उघडले आणि वेदाच्या मिठीत जाऊन थोडे मगरमच्छसारखे आसू गाळले. मग वेद तिला म्हणाला, येऊ का मी? थोडं ऑफिसला जातो, असं म्हणून तो निघाला. आणि त्याचवेळी घराच्या बाहेर गाडीतून उतरताना त्याला कुमारचा बॉस दिसला. पण दोघांची एकमेकांना अजिबात ओळख नव्हती. पण तरीही वेदने विचार केला, हा माणूस इथे वेदाच्या घरी कशासाठी आला असेल? याला तर त्यानं कधीच पाहिलं नव्हतं. त्याच्या माहितीप्रमाणे इथे फक्त त्या दोघीच राहतात. इतक्यात शलाकाने पाहिलं आणि ती वेदाच्या डोक्यातून कुमारच्या बॉसला काढण्यासाठी म्हणाली, अरे वेद, असं काय बघतोस? ते आमचे नातेवाईक आहेत. वेदाचं असं झालं, त्यांना समजलं आणि ते वेदाला बघायला आलेले आहेत. अंकल आहेत ते वेदाचे. आता वेदला ते पटलं आणि तो निघून गेला. आता इकडे अंजलीचे आई वडील मात्र थोडेसे घाबरले होते. अंजली कुठं गेली आणि तिला काही झालं नसेल ना? असं म्हणून नाही, तर तिची आई अंजली कोणाला दिसली तर आपलं खोटं उघडं पडेल या भीतीने आणि आपली किती नाचक्की होईल, किती वाभाडे काढेल हा समाज, म्हणून घाबरली होती. आता ती पोलिसात सुद्धा तक्रार देऊ शकत नव्हती. आणि आता इकडे जहागीरदार निवासमध्ये वेद अजून घरी आला नव्हता आणि त्यांचा नोकर जे फेकायचे कपडे होते कचरा गाडीमध्ये ते त्या कचऱ्यामध्ये टाकत होता. सुशीला देवी तिथं आल्या आणि त्यांना बेडशीट दिसली, ती सुद्धा नवी कोरी. आणि त्या म्हणाल्या, एक मिनिट, ही नवी बेडशीट का बरं कचऱ्यामध्ये टाकताय? नोकर म्हणाला, मॅडम, ही वेद साहेबांच्या रूममध्ये डस्टबिनमध्ये पडली होती, म्हणजे फेकण्यासाठीच आहे ना. आणि सुशीला देवी म्हणाल्या, अजून एक आठवडासुद्धा झाला नाही ही बेडशीट घेऊन, कारण त्यांनी स्वतः ही सुंदर बेडशीट वेदसाठी चूज केली होती आणि त्यालासुद्धा ती आवडलेली होती आणि त्याने का फेकून दिली? म्हणून त्यांनी ती बेडशीट उघडून पाहिली तर त्यावर त्यांना रक्ताचे डाग दिसले आणि त्या थोड्या हादरल्या. हे कसले रक्ताचे डाग आहेत? वेदला काही झालं की काय? पण वरून पाहता त्याच्या हाताला पायाला कुठेच जखम दिसत नव्हती. मग त्यांनी वेद आल्यावर विचारायचं असं ठरवलं आणि नोकरांना सांगितलं, वेद साहेब आले की माझ्या रूममध्ये पाठवून द्या, त्यांना म्हणावं मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे त्यांच्याशी, असं म्हणून ती अंजलीजवळ गेली. मग संध्याकाळ झाली, 5 वाजत आले होते आणि वेद ऑफिसमधून घरी निघाला. तो घरी आला आणि लगेच नोकर म्हणाला, साहेब, तुम्हाला मॅडमने बोलवलं आहे त्यांच्या रूममध्ये. आणि वेद तसाच तिथे गेला. तशी झोपलेली अंजली त्याला दिसली आणि वेदने डोक्याला हात लावला आणि म्हणाला, बाप रे, ही मुलगी इथे परत आली. आई हिला घरी घेऊन आली. सुशीला देवी पुस्तक वाचत होत्या. त्यांनी वेदला पाहून पुस्तक बाजूला ठेवलं आणि म्हणाल्या, वेद, कशी आहे वेदाची तब्येत? वेद म्हणाला, आई, ती ठीक आहे आता.
सुशीला देवी म्हणाल्या, सकाळपासून तिच्याच जवळ होतास का? वेद म्हणाला, नाही आई, दुपारी ऑफिसला गेलो होतो. तिला शुद्ध येईपर्यंत तिच्याजवळ थांबलो होतो. हे ऐकून सुशीला देवींना थोडं समाधान वाटलं, कारण काहीही परिस्थिती असली तरी वेदचं ऑफिसकडे दुर्लक्ष होत नव्हतं. ही एक जमेची बाजू होती. वेदचं त्याच्या कुटुंबावर प्रेमसुद्धा होतं, म्हणूनच तो आजोबांची शपथ मोडू शकत नव्हता. तो खरंच एक गुणी मुलगा होता. त्या बाबतीत त्याला 100पैकी 100 मार्क पडत होते. पण वेदाशी लग्न करण्याचा त्याचा हट्ट दादासाहेबांना मान्य नव्हता. आणि वेदामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो वेदला दिसत नव्हता. त्याला वाटायचं की आजोबा विनाकारणच वेदाचा रागराग करतात. मग सुशीला देवी म्हणाल्या, वेद, तुला काही लागलंय का बेटा? वेद म्हणाला, नाही का ग आई, का ग? त्याला काहीच न सांगता सुशीला देवी म्हणाल्या, अरे म्हणजे तुला एखादी जखम झाली का? तुझं रक्त आलं होतं का मागच्या काही दिवसात, आम्ही यायच्या आधी? वेद म्हणाला, नाही आई, असं काहीही झालेलं नाही. आणि अंजलीकडे बघून म्हणाला, आई, तू हिला इथे का आणलीस? तिला तिच्या घरी जाऊ द्यायचं ना. सुशीला देवी म्हणाल्या, वेद, तिची हालत खूप खराब आहे आणि अशा अवस्थेत कुठलीही मुलगी असती तर मी तिला जाऊ दिलं नसतं. आणि ही मुलगी खूप स्पेशल आहे, कारण हिने तुझे प्राण वाचवले आहेत. मग तर मी हिला कशी जाऊ देईन? आणि वेद, मला असं वाटतं की ही मुलगी गरीब घरातली आहे रे. हिला घर आहे की नाही तेही माहीत नाही. मग कुठे जाणार ती? आणि वेद पटकन म्हणाला, आई, अगं तिच्याकडे 5 करोड रुपये आहेत आता. सुशीला देवींना हे ऐकून धक्का बसला आणि त्या म्हणाल्या, काय म्हणालास? 5 करोड रुपये? आणि हे तुला कसं माहीत? आणि वेद आता घाबरला आणि हसत हसत कसा तरी म्हणाला, 5 करोड रुपये म्हणालो का मी? अगं नाही, 5 पैसेही नसतील तिच्याकडे असं म्हणालो ग. आणि तू बरं केलंस हां आई, तिला इथे आणलं ते, असं म्हणून वेद आता गप्प बसला. त्याला बाकी कसलीच अडचण नव्हती. फक्त एकच अडचण होती की अंजलीने तिचं तोंड उघडू नये आणि बाकी तिच्यापासून त्याला काही धोका नव्हता. मग वेद म्हणाला, आई, मी जाऊ का गं? मी थकलोय. आणि सुशीला देवी म्हणाल्या, थांब वेद, माझं बोलणं अजून झालेलं नाही. तसा वेद थोडा घाबरला आणि त्यानं योगेशचे आता आभारच मानले. जर योगेशने सांगितलं नसतं की ही मुलगी घरी येऊन गेलेली आहे हे आईला माहीत आहे, तर वेद असंच म्हणणार होता की नाही आई, मी तिला नाही ओळखत, मी तर तिला आज पहिल्यांदाच पाहतोय. मग आता आईला खरं वाटावं म्हणून वेद म्हणाला, हो आई, अगं मला रस्त्यात चक्कर येऊन पडलेली दिसली आणि तू कशी तिला मदत केलीस तसंच मीही तिला मदत करत घरी आणली आणि आपल्या बंगल्यासमोरच पडली होती अगं. मग तिला कसं सोडू ना एकटी? आणि मग योगेशसुद्धा मी बोलवल्यावर आला आणि त्यानं तिची ट्रीटमेंट केली. मग सुशीला देवीनं वाटलं कदाचित ते रक्त अंजलीच्या जखमेचं असावं. आणि पण वेदची चोरी पकडत सुशीला देवी वेदला म्हणाल्या, वेद, तुला कसं माहीत की मी तुला आता हे विचारणार होते की तू या मुलाला याआधी कधी भेटला आहेस का? तू तर मी विचारण्याआधीच सगळं सांगून टाकलं की. तसा वेद आता घाबरला आणि अति शहाणपणा करण्याच्या नादात तो आईनं प्रश्न विचारण्याच्या आधीच स्पष्टीकरण देऊन बसला होता. सुशीला देवी मात्र त्याचं बारीक निरीक्षण करत होत्या. तो काहीतरी लपवतो याचा त्यांना दाट संशय आला होता. मग वेद म्हणाला, आई, अगं आता साहजिक आहे ना, तिने माझा जीव वाचवला कसलीही ओळख नसताना. मग जनरली हा प्रश्न येतोच की यापूर्वीची ओळख आहे का? मग सुशीला देवी त्याच्याकडे बघून म्हणाल्या, मग वेद, तिला मंदिरामध्ये साप चावला तेव्हाही आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा आणि घरी आल्यावर सुद्धा तिचा इतका वेळा उल्लेख झाला तरीही तू का म्हणाला नाहीस की ती मुलगी आपल्या घरी आली होती आणि तू तिला ओळखतोस? आणि आता तर वेदची बोबडी वळायची वेळ आली आणि टायटाय फिश होण्याची वेळ आली होती. आणि तो पुन्हा थाप मारत म्हणाला, आई, पूजा करायची घाई होती ना आणि वेदाचं सुद्धा टेन्शन होतं म्हणून नाही बोललो. पण तुला कोणी सांगितलं की ही इथे आली होती? सुशीला देवी म्हणाल्या, मला मीरानं सांगितलं आणि खात्री करण्यासाठी मी योगेशला विचारलं तर तोही तसंच म्हणाला. आणि वेदने डोक्यावर हात मारून घेतला आणि मनातच म्हणाला, मूर्ख आहेस वेद तू. योगेशला तर गप्प केलंस, पण मीरा मावशीचं काय? त्या आईच्या विश्वासू आहेत आणि त्या आईला सगळं सांगतील हा विचार तर डोक्यात आलाच नाही. पण ही मुलगी पैसे घेऊन कायमची गेली असं वाटलं होतं. पुन्हा अशी आयुष्यात येईल असं वाटलंच नाही. मग वेद म्हणाला, आई, मी जाऊ का? मला सकाळी खूप लवकर मीटिंग आहे. सुशीला देवी म्हणाल्या, ठीक आहे, जा तू.
मग वेद पटकन निघून गेला आणि सुशीला देवी पुन्हा सगळ्या गोष्टींचा नव्याने विचार करायला लागल्या. त्यांनी अंजलीकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर फक्त दिसत होती वेदना आणि वेदना. आणि या वेदनेमागचं कारण शोधायचं त्यांनी ठरवलं. दुसऱ्या दिवशी वेद पटकन निघून गेला. त्याला आता घरात जास्त थांबायचं नव्हतं. मग सुशीला देवींनी त्यांच्या बेडरूममध्ये अंजलीसमोर घरातल्या पुरुष असलेल्या 3-4 नोकरांना एकत्रच घरात बोलवलं, अंजलीवर काय परिणाम होतोय हे बघण्यासाठी. आणि त्यांना पाहून अंजली शांत होती, घाबरत नव्हती. आणि मग सुशीला देवींनी अचानक नोकरांना वेदचा दुसरा मोठा फोटो आणून भिंतीवर लावायला सांगितला. आणि अंजली पुन्हा त्या फोटोकडे बघून घाबरून त्यांच्या मिठीत शिरली आणि रडायला लागली. जणू काही त्या फोटोतून वेद तिच्या अंगावर येतोय की काय असं तिला वाटलं. आणि सुशीला देवींच्या सगळा प्रकार हळूहळू लक्षात यायला लागला.